जिया बळे मी काहीही न केले, करवून घेतले गुरुराय. दिला मज त्यांनी आशीर्वाद थोर, नाही मज घोर निश्चिंत मी. रंजले गांजले येती प्रभुद्वारी, जाती न माघारी रिक्त हस्ते. जयावरी झाली कृपा दृष्टी त्यांची, गणना तयांची कोण करी. अनाथांचे नाथ भक्तांचे कैवारी, नाथ गगनगिरी स्वामी माझे. मागणे न दुजे अखंड लाभावी, सदैव घडावी सेवा मज, सेवा मज, सेवा मज. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हरि ओम नमो सद्गुरु माझे कल्पतरू. हरि ओम नमो सद्गुरु माझे कल्पतरू. हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम. हरि ओम नमो सद्गुरु माझे कल्पतरू. हरि ओम नमो सद्गुरु माझे कल्पतरू. मृदुंगे तालावरती दिंड्या पताका भक्त नाचती. ताळ मृदुंगे तालावरती दिंड्या पताका भक्त नाचती. आत्मानंदे प्रभु डोलती, आत्मानंदे प्रभु डोलते. आनंदाचे येई भरते ओघळती आश्रू, ओघळती आश्रू. आनंदाचे ओघळती आश्रू. नमो सद्गुरु. हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम. हरि गगनगिरी नाथाय नमः. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः.
गगनगिरिनाथाय नमः ॐ चैतन्य 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 गगनगिरिनाथाय नमः गगनगिरिनाथाय नमः ॐ चैतन्य 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 गगनगिरिनाथाय ॐ चैतन्य गगनगिरिनाथाय नमः ॐ चैतन्य गगनगिरिनाथाय नमः उठा उठा गगनगिरिनाथा भक्तवत्सल वधूता भक्तवत्सल वधूता
देवा भक्ती लेने मला समर्पी देवा देवा घरी जीवा सोडवाना सोडवाना भक्ती लेने मला समर्पी देवा भक्ती लेने मला समर्पी देवा काकडे आरती स्वामी गगनगिरी गगनगिरी स्वामी गगनगिरी गगनगिरी ओ वारुणी सर्वांची ओ वारुणी सर्वांची साधक करू जन्माचे ओ वारुणी सर्वांची ओ वारुणी सर्वांची साधक करू जन्माचे अष्ट सात्विकाचे स्नान कर्मी होऊन तुझी शरण कर्मी होऊन तुझी शरण अष्ट सात्विकाचे स्नान अष्ट सात्विकाचे स्नान कर्मी होऊन तुझी शरण कर्मी होऊन तुझी शरण सद्गुणांची मौलिक सुमन सद्गुणांची मौलिक सुमन वाहू चरणी तुझिया सद्गुणांची मौलिक सुमन सद्गुणांची मौलिक सुमन वाहू चरणी तुझिया काकडे आरती स्वामी गगनगिरी गगनगिरी स्वामी गगनगिरी गगनगिरी ओ वारुणी सर्वांची ओ वारुणी सर्वांची साधक करू जन्माचे ओ वारुणी सर्वांची ओ वारुणी सर्वांची साधक करू जन्माचे भक्ती भाव शुद्ध वाणी द्रुत प्रेमाची ज्योती द्रुत प्रेमाची ज्योती भक्ती भाव शुद्ध वाची भक्ती भाव शुद्ध वाची द्रुत प्रेमाची ज्योती द्रुत प्रेमाची ज्योती रवी
मङ्गलम् ॐ कृपासागरं सर्वविश्वा ब्रह्माण्ड नायक लिखित सर्वसिद्धा सुशिरसुरभाग्य सर्वरक्षा श्रीमद्गणेशरणं शरणं प्रपद्ये विश्वेश्वरा विश्वरूपा प्रसिद्धा विश्वेश्वरज्ञा स्वरूपा ब्रह्माण्डेव विश्वानन्दगङ्गा श्रीमद्गणेशरणं शरणं प्रपद्ये सर्वज्ञ समर्थ स्वागत्यचिता करुणाद्रिदया सागर सर्वदत्ता सहस्रादि भास्कर तेज प्रतिष्ठा श्रीमद्गणेशरणं शरणं प्रपद्ये कान्ता ब्रह्मा गुणादिगामा सदा व्यापिने सर्वविश्वाभिरामा भक्तार्तिहारिणे स्मरणमात्रेण कामा श्रीमद्गगनगिरिचरणं शरणं प्रपद्ये नन्दनानन्दा परमानन्दधामा परमं पवित्रं भक्ताधिकामा गर्भादिपर्वतवसङ्गयोमा श्रीमद्गगनगिरिचरणं शरणं प्रपद्ये व्योमाचारिणे नित्यस्वानन्दरूपा व्यापिने विश्वसर्वजगत्प्रतापा विश्वेश्वरा विश्वेश्वरवन्द्या स्वामी गगनगिरिचरणं शरणं प्रपद्ये आद्यन्तरिता सिद्धको सिद्धनाथा सदा हरिश्रितं देवता पादपद्मा योगेश्वर साधक ज्ञानदाता स्वामी गगनगिरिचरणं शरणं प्रपद्ये तमेव शरणं स्वामी सर्वमङ्गलकारिणे तमेव शरणं स्वामी सर्वदुःखार्तिहारिणे तमेव शरणं स्वामी दयासागररूपिणे तमेव शरणं स्वामी परममङ्गलकारिणे ॐ असतो मा सत्कर्मय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतङ्गमय ॐ शान्ति 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 न गगनगिरि समावतार न गगनगिरि समगुरु न गगनगिरि समक्षेत्रं न भूतो न भविष्यति ॐ सुरमुनिगणवेशितं हरिहरब्रह्माद्याराधनं विद्याज्ञानकराकुलनिधिं सिद्धेश्वरानन्दं करुणां प्रेम शान्ति समाधिभूषणं दाता च विश्वेशनं वन्दे गगनगिरिं परात्परगुरुं अज्ञानसंहारिणम् ॐ नित्यशुद्धबुद्धमुक्तवेदान्तामृतभास्करं नमामि महासिद्धं दीनानाथं गगनगिरिं ओङ्कारस्वरूपं गुणातीतं निराकारं निरञ्जनं नमामि महासिद्धं दीनानाथं गगनगिरिं तं ब्रह्मा तं विष्णु तं सौभाग्यमहेश्वर नमामि महासिद्धं दीनानाथं गगनगिरिं जगदुद्धारकारणाय त्वमवतारं दिगम्बरं नमामि महासिद्धं दीनानाथं गगनगिरिं मुक्तिप्रदाताय अनाथाय च आश्रयं नमामि महासिद्धं दीनानाथं गगनगिरिं निर्विकल्प समाधिमग्नं गगनगिरिनिवासिनं नमामि महासिद्धं दीनानाथं गगनगिरिं अज्ञानान्धकारस्य ज्ञानाञ्जनशलाकय नमामि महासिद्धं दीनानाथं गगनगिरिं गगनगिर्याष्टकं यः पठेत् भक्तिमान् नरः सर्वसिद्धिं प्राप्नुयात् मुक्तिं मुक्तिं न संशयः ॐ पाण्डुरङ्गं शूलहस्तं कृपानिधिं सर्वलोकं देवं दत्तात्रेयं वन्दे अस्य दत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारद ऋषिः अनुष्टुप्छन्दः श्रीदत्तपरमात्मा देवता श्रीदत्तवृत्त्यर्थे जपे विनियोगः जगदुत्पत्तिकर्ते च श्रीसौभाग्यहेतवे भोपाशविमुक्ताय दत्ता
मूर्तिकराय च दिगम्बरमूर्ते दत्तात्रेय नमोस्तुते कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिकराय च वेदशास्त्रप्रज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते ह्रस्वदीर्घकृशस्तूलनामगोत्रविवर्जित पञ्चभूतैकनित्याय दत्तात्रेय नमोस्तुते यज्ञभोक्ते च यज्ञाय यज्ञरूपधराय च यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोस्तुते आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुर्मध्ये देवा सदाशिवा मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते भोगाय भोगाय योग्याय योग्याय धारणे जितेन्द्रियाय दत्तात्रेय नमोस्तुते दिगम्बराय दिव्याय दिव्यरूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते जम्बूद्वीपे महाक्षेत्रे माता प्रणिवासिने जयमानसुतादेव दत्तात्रेय नमोस्तुते भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रहेमं भयङ्करे नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोस्तुते ब्रह्मज्ञानमयी मुद्रावस्त्रे च आकाशभूतले प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोस्तुते अवधूत सदानन्द परब्रह्म स्वरूपिणे विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते सत्यरूप सदाचार सत्यधर्मपरायण सत्याश्रय परपुरुषाय दत्तात्रेय नमोस्तुते शब्दामाला सुगन्धर यज्ञसूत्रं ब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते क्षराक्षर स्वरूपाय परात्परतराय च दत्तमुक्तिवनस्तोत्रं दत्तात्रेय नमोस्तुते दत्तविद्याधरलक्ष्मीश दत्तस्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते शत्रुनाशङ्करं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकं सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोस्तुते इदं स्तोत्रं महादेव्यं दत्तप्रत्यक्षकारकं दत्तात्रेय प्रसादाश्च नारदेन प्रकीर्तितम् अत्रिपुत्रो महातेजा दत्तात्रेयो महामुनि तस्य स्मरेण मात्रेण सर्वमाप्ते मुण्डनं गोपिनं भस्मं योगपट्टं सुधारयन् शैले शृङ्गे तथा मुद्रा दण्डपात्रं विलासनं गन्धादो पञ्चादायि गण्डमाला च पादुकां कर्णकुण्डलधारी च सिद्धौली भ्रमते मयीं दत्तात्रेयो महादेवो विष्णुरूपो महेश्वरा स्मरणात् सर्वपापानि नश्यन्ते नात्र संशया माता पुरनिवासी च देवो दत्तात्रेयो मुनि नित्यस्नानं प्रकृते भाग्यरत्यादिने दिने दत्तात्रेयो हरि साक्षात् वसन्ते सह्यपर्वते भक्तानां वरदो नित्यं सदैवश्चिन्तितं मया नागहारोधरो देवो सुमुकुटादि समन्विता पुष्पमालाधरो देवो सुदेवो वरदो मम अत्रेयो देवदेवेशो मातृलिङ्गत्यर्परो सर्वसौपाग्ययुक्तश्च भक्तानां वरदा सदा अवतारदिगम्बरमूर्ते पाहि मां परमेश्वर प्रणतोऽहं प्रसीदत्वं त्राहि मामपमृत्युः शिवो मे सद्गुरो पातु कण्ठमे श्रीकरगिरि गुरु दत्तात्रेय पातु रक्षे स्कन्धो गगनगिरि गन्धो तपोनिधि रक्षे पातु देवयां गुरुं सर्वभयवरं रक्षरक्षां सर्वतो मया रक्षाहीनं यस्तानं वर्जितं कवचेन तु तत्सर्वं रक्षणे स्वामी तपोनिधि दयानिधे एवमेतद्गुरु कवचं यन्महे श्रद्धामि तत्सदा जीवेत् वर्षशतं साधम् अपमृत्यो विबलिता इति श्रीस्वामी गगनगिरि कवचं समाप्तं श्रीवेदं सच्चिदानन्दं श्रीगगनगिरि दयाकरा भक्तिदे ज्ञानदे वैराग्यदे करुणाकरा वन्दितो तुझिया पाया जगन्नाथा ईश्वरा भक्तिदे ज्ञानदे वैराग्यदे करुणाकरा ब्रह्मा विष्णु महेश त्रयमूर्ति तु दिगम्बरा भक्तिदे ज्ञानदे वैराग्यदे करुणाकरा परात्परा परमहंसा परमपूज्य परमेश्वरा भक्तिदे ज्ञानदे वैराग्यदे
भक्ती दे ज्ञान दे वैराग्य दे करुणा करा देव संस्कृत श्री गुरु परात्पर परमेश्वरा भक्ती दे ज्ञान दे वैराग्य दे करुणा करा भक्ती दे ज्ञान दे वैराग्य दे करुणा करा भक्ती दे ज्ञान दे वैराग्य दे करुणा करा अनंत अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय सुगगनाथ करता वार्ता विघ्नाची मुरली प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विशेषराची कंठी जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ आरो मामाती ओ आरो जय देव दुर्गे दुर्ग कुमारी संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी परमो आता शंकरी वारी जय देव महिषासुरमर्दिनी सर्वेश्वर देवाय संजीवनी जय
स्वामी
आनन्दपर्यायिषा सार्वभौमः सर्वायुषान्ताधाप्रादात् पृथिवी समुद्रपर्यन्ताय एकरायति तदश्रेष्ठस्तोकौ निहितौ मरुता परिशिष्टानो मरुतस्यावसन्द्रे आविष्टस्य कामत्रे विश्वे देवाः सभासदैति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ॐ गगनगिरिदेवत्वम् आत्मत्वं दिव्यत्वं ज्ञानत्वं परमात्मानं दिवे च श्रियं मया। ॐ गगनगिरिदेवत्वम् आत्मत्वं दिव्यत्वं ज्ञानत्वं परमात्मानं दिवे च श्रियं मया। ॐ गगनगिरिदेवत्वम् आत्मत्वं दिव्यत्वं ज्ञानत्वं परमात्मानं दिवे च श्रियं मया। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सद्गुरु ब्रह्मपूज्य स्वामी गगनगिरि महाराज की जय। गणती तुझला देव रूप पाहता भोजनी जुगदाले ओ साजन जुगदाले ओ साजनी रूप पाहता भोजनी रूप पाहता भोजनी रूप पाहता भोजनी स्वामी गगनगिरी दिगंबरा योगी गगनगिरी दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा स्वामी गगनगिरी योगी सद्गुरु परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की गगनगिरी नाम गोर लागले मनाचे वेळ दिगंबरा दिगंबरा संपाद वल्लभ दिगंबरा 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 संपाद वल्लभ दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा योगी गगनगिरी दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा योगी गगनगिरी दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हरि ओम दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा योगी गगनगिरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हरे ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा योगी श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अनंत कोटि ब्रह्मांड राजा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा योगी गगनगिरी दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा योगी गगनगिरी दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हरि ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हरि ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वाढीनं ब्रह्मांडाच्या उतरंडी मी जरा दृष्टी बाजूला केली सगळं ब्रह्मांड उलटा पालता होईल खिल्लारीला भूकंप झाला रडायला कोण शिल्लक नाही पुण्याची 4 मुलं त्यात बसली 10 मुलाची गाडी टेंभूर निघायला आली जीपचा ऍक्सिडेंट झाला खिल्लारीची 6 संपली पुण्याची 4 वाचली काळ जर पाठी लागला तर देवाच्या बापाला सुद्धा सोडत नाही पण तोच काळ त्या काळावर पाय दाबून विजय मिळवणारा एकमेव योगी म्हणजे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आहेत म्हणजे भगवद्गीतेसारखा ग्रंथ नाही द्वादशी सारखी तिथी नाही मातेसारखे दैवत नाही आणि गगनगिरी सारखा या हिमालयातला साधू नाही मंडळी साधू नाही आणि म्हणून एकदा आणि सामुदायिक पद्धतीने भजन करू आणि दिगंबरा
बैसला गगनगिरी इमारती आहे आणि भगवद्गीता हा ग्रंथाचा पाय आहे. एवढ्यात एका अमेरिकेच्या विद्वानानं तो भगवद्गीता ग्रंथ काढला आणि वरच्या टापावर घातला. विवेकानंद म्हणले बघा बघा नुसता पायाच नाही तर कळस सुद्धा हिंदू धर्म आहे. दिगंबरा हरि ओम दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा योगी गगनगिरी दिगंबरा हरि ओम दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा सेवा करणं फार अवघड आहे. देव भेटेल पण या जीवनात साधू भेटणार नाही. आणि म्हणून एकदा भजन कर दिगंबरा हरि ओम दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा सर्वांना माहिती आहे गुरु सप्तशतीमध्ये या गडावर एक श्वान नावाची चंपा नावाची कुत्री महाराजांची सेवा करायची आणि एक दिवस तिचा मृत्यू झाला. सेवकांनी गडावरून खाली तिला टाकलं त्या कुत्रीला. बाबा बाहेर आलेत, कुत्री दिसत नव्हती, चंपी दिसत नव्हती. महाराज विचारले अरे चंपी कुठे आहे? महाराज मृत झाली, आम्ही तिचा देव गडावरून खाली टाकला म्हणले. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आलं. पशुआयसा प्राणी तोही ठेविला चरणी, मग माणसायसा प्राणी कान लागे. कुत्रीच्या शरीरातला जीवात्मा महाराजांनी परत तिच्या शरीरामध्ये जीवात्मा घातला. हाक मारली महाराजांनी चंपीला. हाक मारल्याबरोबर धावत वरती आली आणि महाराजांनी तिला एक पात्रात भोजन केलं आणि मग सांगितलं जेवलीस ना, जा आता त्या कृष्ण मंदिरामध्ये. आम्ही मानवाने वर्णावे ते काय, माणसानं किती वर्णन करावं गगनगिरींची. पशु पक्षी महाराजांच्या संगतीत जीवनांचा उद्धार झाला. माणसाचा का होणार नाही? शेवटची पाळी स्वसुखाचा आत्मसुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर सद्गुरु शिवाय पर्याय नाही मंडळ. कारण एकदा त्र्यंबकेश्वर मध्ये महाराजांची कुंभमेळा भरला होता आणि मेळ्यामध्ये विचार चालू होता. सगळे संत म्हणाले या श्रेष्ठ कुणाचा महिमा आहे? सबसे बडी धरणी माता आहे. एक ब्राह्मण म्हणाला सगळ्या श्रेष्ठ ही धरणी माता आहे, पापाचं ओझं सहन करणारी ही धरणी माता सगळ्या श्रेष्ठ आहे. दुसरा पंडित म्हणाला धरणी माता काहीसे बडी व तो शेष के माते पर कडी, शेष नारायण बडा. धरणी माता शेषाच्या माथ्यावर आहे, शेष नारायण बडा. तिसरा पंडित म्हणाला शेष काहीसे बडा व तो शंकर जी के गले में लकर पडा, शंकर बडा. शेष शंकराच्या गळ्यामध्ये लपलाय, भगवान शंकर श्रेष्ठ आहे. चौथा पंडित म्हणाला शंकरी बडा. रामाला राम समजून घेण्यासाठी वसिष्ठ ऋषीच्या पायावर लोळावं लागलं. मग तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला? आणि म्हणून गगनगिरी महाराज सांगतात माझ्या भक्तांनो, ज्या दत्तजींता तुम्ही आलात तर भगवामध्ये सातवेला हरी जे हृदय मंदिरी त्यांची सरली झार झाला सुपल व्यापार. या देशामध्ये गगनगिरी महाराजांनी उभारिला ध्वज तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्तिजांची. म्हणून आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा. दिगंबरा 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 पादवल्लभ दिगंबरा दिगंबरा गगनगिरी महाराज म्हणतात भक्तांनो, माझ्याजवळ येण्यासाठी संसार सोडायची गरज
इथे सरपंच मॅडम मानसिक, यानंतर विनायक लुगडे सर्कल मॅडम इथे आहेत, त्यांनी देखील महाराजांचा आशीर्वाद इथे स्वीकारावा. इथे आहेत, त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी महाराजांचा आशीर्वाद इथे स्वीकारावा. वृंदा पाध्ये मॅडम देखील इथे आहेत, ग्रामपंचायत सदस्य, त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी महाराजांचा आशीर्वाद इथे स्वीकारावा. आहेत, त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी महाराजांचा आशीर्वाद इथे स्वीकारावा. इथे अमर वाईनगडे साहेब आहेत, पिंपरी. विश्वजित पाटणची दिंडी संदीप महाराज, लखन महाराज यांना विनंती आहे की त्यांनी महाराजांचा मांजरीचे गगन बावडा या पायी दिंडीचा वासुदेव परब हे वेंगुर्लाचे गगन बावडा पथकाचे जे दोन प्रमुख आहेत त्यांनी देखील इथे येऊन महाराजांचा आशीर्वाद स्वीकारावा. कानेटकर यांना देखील विनंती आहे की त्यांनी महाराजांचा आशीर्वाद इथे स्वीकारावा. दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा, स्वामी गगनगिरी दिगंबरा, दत्त गगनगिरी दिगंबरा. साधेपणा हा सगळ्यांपेक्षा चांगली सुंदरता आहे. क्षमा ही चांगली शक्ती आहे. विनम्रता हा चांगल्यात चांगला स्वभाव आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय सिंह पाटणकर. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक आणि मनोगत व्यक्त करावं. सोहळा कसा असतो याचं छोटस मूर्तिमंत उदाहरण महाराजांनी काल आम्हाला 5 वाजता दिलं. दिवसभर ऑक्सिजनवर होतो आम्ही. दत्त जयंती होते की नाही माहीत नव्हतं. बरेच जण प्रयत्न करत होते, गाव लेवलला मिटिंगा होत होत्या. पण ज्यावेळी संगमेश खोडे साहेब आणि रणजित पाटील साहेब कोणत्या पावलानं वर आलेत काय माहीत नाहीत. म्हणून मी ह्या दोघांना पण काल म्हणलं होतं की गगनगिरींच्या नंतर एक सर्वेसार तुम्हीच आहात. म्हणजे याचा अर्थ साहेब असा नव्हे की तुम्हाला मी महाराजांची बरोबरी करतोय, पण आजची दत्त जयंती सोहळा साजरा करण्याचा हा आनंद महाराजांनी तुमच्या पावलांनी आम्हाला दिला हे मला इथं नमूद करायचं होतं. गुरुनाथ कांबळे असेल दत्त जयंतीच्या 2 दिवस अगोदर आला होते. दादा काय होतंय काय माहित नाही. तू म्हणलं नारळ घेऊन जा, काय होतंय ते महाराज मार्ग काढतील. सुरुवात होती त्यावेळी नामस्मरणाला आमच्या गडावर सुरुवात होती. असे जगातला पहिला सोहळा असेल की तो 45 दिवसापासून सुरुवात होतो, हा या गडावर साजरा होतो. किती सांगायचं वेळ लागणार नाही. या सोहळ्याचं एक वेगळं प्रास्ताविक मी करायचं ठरवलं होतं, पण त्या सगळ्या प्रास्ताविकावर महाराजांनी एक वेगळी कलाटणी मला दिली. थोड्या दिवसापूर्वी आमच्या ओणी महाराज मठात तुम्ही त्या ग्रुप मधला पाहिला तर 22च्या पुढचा नाही. सगळी लहान मुलं आहेत, पण गड म्हणला की सगळ्यांना शाळेत
काहीतरी खोटं सांगून घरी कॉलेजला जाते म्हणून सांगून घरातले कोण जर असतील तर त्याला मारू नका घरी जाऊन, पण कॉलेजची निमित्त सांगून गडावर यायची आणि दिवसभर सेवा करायची आणि 5 वाजता कॉलेजच्या टायमात परत घरी जायची. ही सेवा करण्याचे उद्दिष्ट महाराजांनी प्रत्येकाच्या मनात रुजलेलं आहे. सेवा काय असती ह्या मुलांच्याकडनं शिकणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी ही सेवा करतो त्यावेळी महाराज आपल्याला 100% त्याची प्रचिती दिल्याशिवाय राहत नाहीत. ही सेवेचा एक प्रकार झाला. कार्यक्रमाला बोलण्यापूर्वीच महाराजांकडे प्रार्थना करतो की महाराज, गेले 2-2.5 वर्ष आम्ही या ज्या संकटातून जात आहोत, ज्या पृथ्वी तलावरती जे संकट आलेलं आहे, आपण यापूर्वीच भाकीत केलेलं आहे आणि ते आज आम्ही अनुभवतोय. परंतु एवढी देखील कठीण अवस्था असताना देखील तुमचं आमचं महाराजांनी रक्षण केलं आहे, हे देखील भाग्याचीच गोष्ट आहे. आणि म्हणूनच तुम्ही आम्ही या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिलोय. हा दत्त जयंती सोहळा पार पडतोय. खूप मोठं संकट असताना 2 वर्ष आपण त्याचा सामना करतोय, सरकार सामना करतंय. ही दत्त जयंती होईल का नाही वाटत होतं, होणार नाही. आमची एकच इच्छा आहे, गगनगिरी महाराज चरणी आमचा बाजीचा उल्लेख होतोय, ठीक आहे, आनंद आहे, पण आमची ही सेवा कधीच खंडन नाही होऊ ही आमच्या गगनगिरी महाराजांनी मी प्रार्थना करतो. आम्हाला ही संधी कायमस्वरूपी आमच्याकडून व्हावी. कारण संगमनेर ते गगनबावडा हे अंतर आहे 450 किलोमीटर. येणं एवढं सोपं नाहीये. खूप संकटात तोंड देत त्या ठिकाणी यावं लागतं. खूप अंतर आहे. प्रवासात खूप येणाऱ्या सेवकांना खूप त्रास होतो. पण तळमळ एकच आहे का आम्हाला दिल्ली सेवा गगनगिरी महाराजांनी आमच्यात काय का दिली आम्हाला माहीत नाही, पण ते टिकवण्याचं काम आम्ही ते केलं पाहिजे. कारण आम्ही गगनगिरी महाराज इतकं जवळून पाहिलंय का महाराष्ट्रभर संकट असतं. कोकण आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, कोल्हापूर आहे, या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टी झाली. परंतु आमचा जो परिसर आहे दुष्काळी परिसर होता. गगनगिरी महाराज येऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी आमचा भाग सुजलाम सुफलाम झाला. आणि एवढे संकट आली, एकाही संकटातून आमची कोणती हानी झाली नाही, आमचं कोणतंही नुकसान झालं नाही आमच्या भागामधलं. हा आमच्या परिवार भागाला गगनगिरी महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि आमची गगनगिरी महाराजांची जी भक्त मंडळी आहे संगमनेर तालुक्यातील, नगर जिल्ह्यातली, फक्त सेवेला आपापलेली आहे. आम्हाला फक्त सेवा पाहिजे. आम्हाला फक्त गगनगिरी महाराज दिसतात, आम्हाला दिल्ली सेवा. कारण गगनगिरी महाराजांना सेवा ही आवडायची, म्हणून आमची सेवा. या सगळ्यांना माझी विनंती का ती कधी कमी पडून देऊ नका. महाराजांची अगाध महिमा वर्णन करण्याकरता शाही अपुरी होईल. आणि काय वर्णनी महिमा आपला ही असे प्रभू पुण्याई तो प्रसन्न होऊन बुद्धी आझाद नायकवाडी शाहिराना देई. हिंदवी स्वराज्य जनक लोकनायक राष्ट्रपाईक छत्रपती शिवाजी महाराज जगतयुग पुरुषांचा ताज महामानवी आत्मतेज होजी महामानवी आत्मतेज होजी महामानवी आत्मतेज होजी जी मुजरा मानाचा माझा मुजरा मानाचा माझा मुजरा मानाचा शाहिराचा शिवछत्रपती महाराजांना शिवछत्रपती महाराजांना तो सत्वगुणांचा चंद्र माझे शिवराय कसे तो सत्वगुणांचा चंद्र जनी राजेंद्र रणि मारुद्र त्रिगुण संपन्न तीव्र बुद्धी राज्य कर्तव्य दक्ष नृपती जगातील महान मुत्सदी होजी जगातील महान मुत्सदी होजी जगातील महान मुत्सदी होजी आणि आता इथं आल्यानंतर माझे मित्र डॉक्टर प्रवीण पडोलीकर यांच्याकडून हे छोटासा कागद मागवून घेतला आणि नंदू पवार सरांचा पेन घेतला
आणि महाराजांच्या बद्दलच्या 2 ओळी मी सुचल्या त्या महाराजांच्या चरणी या ठिकाणी मी सादर करतो. नमन दत्त गुरुना, नमन दत्त गुरुना, नमन दत्त गुरुना, नमन दत्त गुरुना, गहिनीनाथान गगनगिरीन गगनगिरीन. महाराज कसे होते? रानवणी अहोरात्र फिरले, गुहेमध्ये स्थानपन्न झाले. गगनगिरी दैवत हे आपले होजीजी, गगनगिरी दैवत हे आपले होजीजी, गगनगिरी दैवत हे आपले होजीजी. धीरजी धीरजी स्वामी गगनगिरी माऊली, श्री दत्तांची सावली. स्वामी गगनगिरी माऊली, श्री दत्तांची सावली. गगनगड आणि खोपोली, गगनगड आणि खोपोली, विसवते नाथ माऊली, नाथ माऊली हाजी, नाथ माऊली हाजी, नाथ माऊली हाजी. धीरजी धीरजी ही वाईली शाहिरी कला, ही वाईली शाहिरी कला. ही वाईली शाहिरी कला, ही वाईली शाहिरी कला. दत्त गुरु न गगनगिरी न गगनगिरी न. दत्त जयंतीच्या रम्य सोहळ्यास आजाद नाही कवडी घालतो कवनास. मुद्रा शाहिरी लहान थोरास जीजी, मुद्रा शाहिरी लहान थोरास जीजी, मुद्रा शाहिरी लहान थोरास जीजी. धीरजी धीरजी बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की, गगनगिरी महाराज की. धन्यवाद धन्यवाद. मी एवढंच सांगेन की अनेक मान्यवरांनी मगाचपासून अगदी आमच्या जयंत पाटलांनी तरी बिंबीच्या देटापासून ते पोवाडा सादर करतात. बाबा खाडे या ठिकाणी गगनगिरी महाराजांचा पोवाडा कशा पद्धतीने सादर करत होते ते तुम्ही नेहमी ऐकलेलं आहे. सीडी जोशी एक प्राचार्य की ज्याने मला सांगितलं, मी रमण महर्षींच्याकडे गेलो, कृष्णमूर्तींच्याकडे गेलो, योगी अरविंदांच्याकडे गेलो, पण आध्यात्मिक समाधान आणि शांती म्हणून जी काय असते ती मला कुठंच मिळाली नाही. पण गगनगिरींच्या स्थानी मला जी शांती मिळाली ती जगाच्या बाजारात कुठे मिळाली नाही. आणि म्हणून 40 वर्षामध्ये 70 संदेश त्यांनी प्रकाशित केले. अशा सगळ्या मंडळींची मला आज आठवण येते. सुनील भाऊ इथं उभा राहिल्यानंतर त्यांचा एक अट्टहास असायचा की गुरु सप्तशतीचं वाचन करा, गुरु सप्तशतीचं पारायण करा, गगनगिरी महाराजांच्या भक्तीमध्ये लीन व्हा. आज मी एवढंच सांगेन, दत्त जयंती होते की नाही असं वाटत असतानाच सबंध शासकीय नियमांचं पालन करून आज इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, माझे सगळे बंधू, इथले व्यवस्थापक, यांना मी एवढंच सांगेन, महाराजांच्या मनात आल्यानंतर काहीही अशक्य नाही. फक्त त्यांनी मनात आणलं पाहिजे. आणि म्हणून महाराज ज्यावेळेला गुहेत बसायचे, माणूस शोधण्याची त्यांची शोध मोहीम सुरू होती. प्रत्येक प्रांतातला जो माणूस ज्या क्षेत्रातला येत होता त्या विषयाशी महाराज त्याच्याशी संवाद साधत होते. आनंद
श्रीपाद नाव ठेविले बाळाला बाळा तो श्रीपाद नाव ठेविले बाळाला तो बाळा तो दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी देवा त्यांची करा आळ वाजे वीणा वाजे वाजे कुटुंब आळ वाजे वीणा वाजे वाजे कुटुंब काळाच्या नादे गगनगिरी डोलण्यात रंग काळाच्या नादे गगनगिरी डोलण्यात रंग काळाच्या नादे गगनगिरी डोलण्यात रंग गगनगिरीनाथा धाव तू आता कृपा करी मुखबरी गगनगिरीनाथा धाव